पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या रडारवर मुंबई असल्याची ही माहिती। लालबागच्या राजाचीही ज्योतीकडून रेकी। 3 ते 4 वेळा ज्योती मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती समोर। मुळशीच्या हगवणे पितापुत्राची राष्ट्रवादीतून हकालपट्टीच्या पत्रावर 21 मेची तारीख। वैष्णवीच्या मृत्यूनंतर पक्षाची कारवाई। नातवाला आणण्यासाठी गेल्यानंतर निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने पिस्तूल दाखवल्याचा वैष्णवीच्या वडिलांचा आरोप। वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे, वैष्णवीच्या वडिलांची मागणी। बीडमध्ये अवकाळी पावसामुळे टरबूज, बाजरी, पपई पिकांचं अतोनात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुंबईतल्या 96 इमारती अति धोकादायक म्हणून जाहीर। पावसाळापूर्व सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर। गिरगावात सर्वात जास्त इमारती अति धोकादायक। बीडमधल्या परळीत एसटी महामंडळाच्या आगारात 10 नव्या बसेस दाखल। नव्या बसेस आजपासूनच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार।